नाशिकच्या अमृतधाम बीडी कामगार येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी खून झाल्याची घटना घडली होती। अवघ्या काही दिवसात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने शिताफीने आरोपी जेरबंद केले। तसेच पंचवटी परिसरात बीडी कामगार येथे स्वामी समर्थ चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने विशांत भोये या व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली होती। या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले होते। या घटनेचा निषेध सामान्य नागरिकांकडून होताना दिसून येत होता। तात्काळ नाशिक पोलिसांनी आपले चक्र फिरवीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पथक रवाना केले होते। 4 दिवसापासून आरोपीचा शोध सुरू होता। अखेर गुप्त माहितीच्या आधारे येवला विल्लोळी जैन मंदिर या ठिकाणाहून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाकडून शिताफीने 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले। यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे, तर 1 आरोपीचा शोध सुरू आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे। 11/24 रोजी पोलीस स्टेशन आडगाव हद्दीमध्ये बीडी कामगार नगर येथे एक खुनाचा गुन्हा घडला होता। त्या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी फिर्यादमध्ये नमूद केले होते। त्यापैकी सतत 4 दिवस पाठलाग करून काल येवला आणि जैन मंदिर विल्लोळी असे दोन्ही ठिकाणावरून 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 3 पुरुष आणि 2 महिला आहेत। आडगाव पोलीस स्टेशनने अगोदर 1 पुरुष अटक केलेला होता। आज पावेतो त्या गुन्ह्यामध्ये 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। 1 आरोपी अजून अद्याप अटक होणे बाकी आहे। सर, या खूनमध्ये महिलांचा सहभाग आहे, नेमकं हा वाद कशामुळे झाला आणि खून कशामुळे झाला? आता जे आरोपी अटक करण्यात आले त्यांनी सांगितलं की आमचा लहान मुलाच्या भांडणावरून हा वाद झाला होता आणि त्यावरून तो वाद होऊन त्याचं खुनाच्या गुन्ह्यात पर्यवसन झालं होतं।